पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ओम शांति शांति शांति. समसंदन की जानकी वनस्मरण जय जय राम. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. मायामय आदीन जीवाना कशी कळे महती. मायामय आदीन जीवाना कशी कळे महती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती. कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. हरि पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः. मा कृतः कस्यचित् धनम्. ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतू. परधनाची नको आशा न
करी अपहार तू. ईशावास्याबद्दल असं म्हटलं जातं की पहिला मंत्र हा 18 मंत्रांचा सार आहे. म्हणजे अनेकदा असं असतं की खूप मोठी गोष्ट सांगितली जाते, पुन्हा थोडक्यात ती सांगितली जाते, त्याही पेक्षा थोडक्यात सांगितली जाते, शेवटी सूत्ररूपाने सांगितली जाते. तशी ती सगळ्या उपनिषदांचं ईशावास्य ते 18 मंत्रांचं पुन्हा एक मंत्र. असं जर केलं तर कुठल्या मंत्रात येईल? तर ईशावास्यमध्ये येईल असं म्हणण्याची पद्धत आहे. कारण तो वाटतो पण इतका साधा सोपा मंत्र नाही, म्हणून आपल्याला त्यावर एक दिवस कालचाही द्यावा लागला, अजूनही थोडा द्यावा लागेल असं दिसतं. काल आपण असं पाहत होतो की त्यागुनी मग भोगतो, 2 गोष्टीचा क्रम आहे, त्याने सतत तसाच वापरला आहे इथे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, हे त्यांनी पूर्ण स्पष्ट एक ओळ त्यासाठी दिली. जगत्याम जगत असं तुम्हाला वर वर वाटत असलं तरी जगातलं जग ते सुद्धा त्यांनीच व्यापलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जे सूक्ष्म आहे ते त्यांनीच व्यापलेलं आहे, जे स्थूल आहे ते त्यांनीच व्यापलेलं आहे, हे सांगण्यासाठी. आणि सर्व आपली जर त्याबद्दल काही थोडंफार उरत असेल मनामध्ये कुठेतरी शंका की हे परमेश्वरी नसेल, यात परमेश्वराचा वास नसेल असं जर वाटत असेल तर ते दूर करण्यासाठी सर्व शब्द वापर. पुढे मात्र तेन त्यक्तेन भुंजीथाः हा स्वच्छ आदेश दिलेला आहे. मा कृतः कस्यचित् धनम हा दुसरा आदेश दिलेला आहे. हे आपल्याला अनुवादासाठी सोपे करताना, सोयीचे करताना ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत म्हणून आपण एवढंच केलं. ईश्वरे व्यापिले सर्व, त्यात सर्व आलेलं आहे. स्थूल सूक्ष्म काय आपल्याला दृश्य अदृश्य जी मांडणी करायची असेल ती, ते सर्व परमेश्वराचं आहे याचं भान ठेवून राहिलं तर त्यात पहिल्या संबंध ओळीचा आदेश आला. फक्त उरलेला यातली एक ओळ आणि इथे मात्र त्यासाठी 1.5 ओळी आहे. त्याचं कारण आपल्या जीवनात जास्त काय करू नये ते शिकण्याची जास्त वेळ आली, म्हणून हा अर्थ स्पष्ट करण्याची वेळ आली, एवढंच त्याचा अर्थ आहे, म्हणजे काय नाही. त्यागुनी मग भोगतू परधनाची नको आशा, न करी अपहार तू. गृधा हा शब्दाचा काल मी बोललो होतो आपल्याला, त्याचा अर्थ थोडक्यात व्यक्त करता येत नाही. त्यागुनी मग भोग तू त्यक्तेन भुंजीथाः सांगता येतं, पण मा गृधः कस्यचित् धनम हे सांगायला मात्र परधनाची नको आशा न करी अपहार तू. गृधामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, एकूणच या श्लोकामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. एक 4 सारांशाने आपल्याला सांगतो. परत एकदा त्या सगळ्या श्लोकाकडे बघितलं की काय गोष्टी 4 सापडतात त्या समोर ठेवतो. एक, जगाचं स्वरूप कळतं. आपण पहिल्या श्लोकातनं किती गोष्टी शिकतो आहोत. उपनिषद ही सार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये विस्ताराचं सार असतं, त्यामुळे विस्तार करायला गेलं की ते समोर येतं. तर एक पहिली गोष्ट म्हणजे स्वरूप, जगाचं स्वरूप कळतं. जगाचं रूप कळायला माणसाला डोळे दिलेले आहेत, पण स्वरूप कळायचं इंद्रिय मात्र आपण शोधायला पाहिजे. फरक, स्वरूप कळतं म्हणजे काय, रूप तर कळतच आहे. डोळे उघडले की माणसाला रूप समोर दिसतं. झाड आहे, पान आहे, काय फांदी आहे, काय जे दिसतं ते रूप दिसतच आहे की, ते दिसायला काय वेगळे अडचण नाही आहे. म्हणजे देह दिला त्याच्या साह्याने, दिलेल्या इंद्रियांच्या साह्याने मनुष्याला रूप कळायची सोय आहे, पण स्वरूप कळायची सोय मात्र या कुठल्या इंद्रियाने नाही. ईशावास्यम हे कळायला कुठल्या इंद्रियाने कळेल मला सांग? कुठल्या इंद्रियात ती सोय नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं, म्हणून पहिल्यांदा म्हटलं तसं आज्ञेने श्रद्धेने शिकावं लागेल.
कुठलं तरी एक इंद्रिय त्याच्यासाठी आहे, किंवा यंत्रणा आहे. इंद्रिय शब्द आपल्याला अगदी हा वाटतो, स्थूल वाटतो. म्हणून स्पष्ट सांगायचं म्हणजे साधन दिलेलं आहे. इंद्रियाला साधनच म्हटलेलं आहे आपल्याकडे. पाहण्याचं साधन डोळा, तसं रूप पाहण्याचं साधन म्हणून डोळा, एवढंच त्याचं स्वरूप. यापेक्षा काही त्याला फार महत्व आपल्याकडे दिलं नाही. पण हे रूप कळतं. स्वरूप समजायला सर्वात महत्वाचं साधन श्रद्धा. मग थोडे मनाचे प्रयत्न, मन थोडं वापरावात. मन इंद्रियातच मोडतंय पण तरी सुद्धा मन षष्ठ आणि त्यामुळे 6वं इंद्रियच आहे. त्याचं सध्याचं काम स्वरूपापेक्षा रूपाकडे जास्त आहे. आत्ताच्या सध्याच्या मनाचं काम काय आहे? आपल्या मनाचं काम आपण उरकून काढा. ते काम स्वरूप ओळखण्याकडे किती आहे लागलेलं आणि रूपाकडे किती लागलेलं आहे, जगाच्या बाह्य गोष्टींच्याकडे किती लागलेलं आहे. रूप म्हणजे जगाचं बाह्य रूप. त्या बाह्य गोष्टींच्याकडे या मनाचं काम किती आहे आणि स्वरूपाकडे काम किती आहे, हा विचार केला तर मनाचे काय घोटाळा आहे ते लक्षात येईल, किंवा मनाचा उपयोग काय आहे ते पण लक्षात येईल. तर हे लक्षात यायला आपल्या मध्ये लक्षात येईल की इकडे श्रद्धा आहे, म्हणजे ती एक वेगळं साधन दिलेलं आहे. श्रद्धेने मला स्वरूप ओळखता येण्याची शक्यता आहे. जगाचं स्वरूप ओळखण्यासाठी ईशावास्यम हे स्वरूप सांगितलं जगाचं. तेव्हा ईशावास्यम मध्ये एकदम 3-4 गोष्टी ज्या कळतात, त्या 3-4 गोष्टीमधले जगाचं स्वरूप कळतं. रूप कळणं आणि स्वरूप कळणं मधला फरक कळतो. इंद्रिय कोणती कशासाठी आहेत ते कळतं. त्या पलीकडे मनाचा वापर दोन्हीकडे करता येण्यासारखा आहे हे कळतं. त्यातला बॅलन्स कळतो. तेच मन इकडे लावलं तर स्वरूपापर्यंत जाईल हे कळतं. एवढं सगळं एक बाजू झाली. दुसरी गोष्ट सत्ता कळते. ईशावास्यमिदं सर्वं एवढ्या सगळ्यामध्ये हे सगळ्या 2 ओळीमध्ये खरी सत्ता कळते. मी मुद्दे पहिल्यांदा सांगतो की खरी सत्ता कळते. तेव्हा ईश्वराचं किंवा एकंदरीत सर्व प्रपंचाचं सुद्धा स्वरूप कळत नाही, रूप कळतं माणसांच्या. म्हणून रेशन कार्डावर माणसं कळतात, बाकीचं काय कळत नाही त्यांना. कुटुंब प्रमुख, वय वर्ष 70 काय असेल ते 50, बाकी तो कसा आहे रेशन कार्डावर नाही कळत, रूपात नाही ते. त्याला स्वरूप ओळखावं लागतं. स्वरूप ओळखायला त्याला स्वतः तरी कळतं का एवढं मला सांगा. नंतर बाकीच्या ते सर्वे करायला येतात की नाही, किती बाय किती एवढं कळलं, घर किती बाय किती हे घराचं रूप कळलं. पण घराचं स्वरूप कसं आहे म्हटलं तर जावं की नाही अशी शंका वाटते घरी. म्हणजे काय, किती बाय किती पुरणार नाहीत का तुम्हाला ते? 1000 स्क्वेअर फूटचं घर आहे, पण घरामध्ये जायचं प्रेम लागेल का? घरामध्ये जावंसं वाटेल का? राहावंसं वाटेल का? असं होईल का नाही हे कशावर अवलंबून आहे? 1000, 2000, 3000 स्क्वेअर फूटवर अवलंबून आहे का आणखीन कशावर अवलंबून आहे? ते त्यातल्या स्वरूपावर अवलंबून आहे. तर घराच्या रूपावर अवलंबून नाही. घर असं जर रूप असेल तर फार तर मनुष्य पाहायला जाईल, हो की नाही? एखादं घर मोठं आहे तर काय होईल, तर ते मनुष्य पाहायला जाईल, राहायला जाईल का नाही? रूप मनुष्य पाहतो, स्वरूपात मनुष्य राहतो. आपण खरे स्वरूपात राहण्यासाठी जन्माला आलेले आहोत आणि स्वरूपातच आहोत, पण रूपामध्ये व्हिजिटिंग आहोत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या घरात फार चांगलं घर आहे, एखादी बिल्डिंग आहे, आपण गावामध्ये नवीन एक बिल्डिंग आहे, ती मंदिरं नाही का लोक बघायला की केवढं झालंय. जाता जाता ते आपल्या रस्त्यावर नाही का तिथून त्या मूर्ती दिसतात वगैरे. कोल्हापूरला जाताना कसं केवढं तिथून जाताना नुसतं डावीकडे बघा म्हणतो मनुष्य, लगेच तुम्हाला देवाचं दर्शन होतं. किती सोपं झालं देवाचं दर्शन. तर हे रूपदर्शन स्वरूप दर्शन नाही की नाही. स्वरूपामध्ये समजा मला उभं राहता येत नाहीये, जाग्यावर उभं राहता येत नाही, गाडीमध्ये समजा गर्दी आहे खूप आणि मी उभा राहिलोय, त्याच आपल्या टोपच्या रस्त्याच सांगतो. टोपच्या रस्त्याला जाताना समजा जर मी कराडला चढलो, पाऊण तास उभा आहे आणि मला बसायला जागा नाही आहे कुठे, अशा वेळेला शेजारचा जो मुलगा उठून मला जागा देतो, म्हणतो तुम्ही इथे बसा, काका तुम्ही इथे बसा, तिथे स्वरूप. आता तिकडे खिडकीतून बघा ते रूप. अशी परिस्थिती माणसाची. त्यामुळे जगाचं स्वरूप कळणारे लोक खूप आहेत, आणि ज्याचा आज आपल्याला अहंकार असतो किंवा जे वाटतं ते सगळं जगाचं रूप आहे, स्वरूप नाही आपल्याला कळलेलं. जगाचं स्वरूप ईशावास्य विदग सर्वम, ते जगाचं स्वरूप. तर ते कळायला हा उपयोग. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली त्याप्रमाणे
एका बाजूने आपल्याला हे कळतं, दुसऱ्या बाजूने खरी सत्ता कळते. त्याच्यावर आपण बघू. तिसरं, कसं जगावं हे कळतं आणि कसं जगू नये हे पण कळतं. आपल्याकडे शास्त्रामध्ये सुद्धा विधी आणि निषेध असे दोन सांगितलेले आहेत. विधी आणि निषेध म्हणजे करायच्या आणि न करायच्या. म्हणजे रस्त्याने डावीकडून चालावे हा आपला विधी झाला, उजवीकडून चालू नये हा निषेध झाला. आता डावीकडे चाला हे सांगण्यात ते गृहीत आहे की उजवीकडून जाऊ नये, पण काही काही ना सांगावं लागतं. डावीकडून चालावं यात उजवीकडून चालू नये गृहीत आहे हे सांगावं लागतं. तिथे म्हणजे गृहीत निषेधाच्या गोष्टी वेगळ्यात करा, म्हणजे फक्त कळण्यासाठी सोपं म्हणून नये. तर कसं जगावं हे सांगावं लागतं ते, आणि कसं जगू नये हे सांगावं लागतं ते. हे सर्व आपल्याला एका मंत्रामध्ये कळतं. म्हणजे जगाचं स्वरूप कळलं. काल आपण रूप स्वरूप मधला फरक आता पाहिला. दुसरी गोष्ट सत्ता कळली. तर आता या दृष्टीने विचार केला तर या पहिल्या आपल्या मंत्राचा तर किती गोष्टींचं स्वरूप आपल्याला कळतं याचा आपण विचार करा. मनुष्य तर आपल्याला माहिती आहे, घरामध्ये 4 माणसं आहेत. 4 माणसं एकमेकांना ओळखत नाही तसं आहे का? पण कसे वागतील सांगता येत नाही, काय करतील सांगता येत नाही, कोणत्या विचार मनात येईल सांगता येत नाही, कशाने काय डोक्यात घेतील आणि कशा काय मागे जातील आणि काय करतील, कोणता निर्णय घेतील तो आत ना. बाहेर तर चेहऱ्यावर दिसतोच की नाही. चेहऱ्यावर काय आहे ते दिसू शकतं, ते रूप आहे. त्यामुळे स्वरूपाचा आणि रूपाचा संबंध असा आहे. तो आपल्याला इथला सुद्धा आपल्याला सांगता येत नाही घरातला. तर बाहेरचा, मग जगाचा, मग सर्व विश्वाचा अशा दृष्टीने विचार केला तर ते आपल्याला कळू शकेल की हे स्थूल जे कळतंय आपल्याला ते सगळं स्थूल आहे, ते सूक्ष्म नाही आहे. सूक्ष्म जग आहे. जसं काल आपल्याला दृश्य सांगितलं तसं सूक्ष्म जग आहे. सूक्ष्म जगाची कल्पना आपल्याला येत नाही. आणि ती यावी खरं सांगायचं तर इतकी वर्ष जवळ राहून सुद्धा स्वभावाबद्दल सांगता येत नाही असं मनुष्य म्हणतो. इतकी वर्ष आम्ही सहवासात आहोत, मित्राच्या असेल, पत्नीच्या असेल, पतीच्या असेल, माणसांच्या असेल, पण म्हणलं की लक्षात घ्यायचं की याला काय स्वरूप कळलेलं नाही, कारण ते आत आहे, हो की नाही. त्याचे हेतू कळत नाही, त्याचे उद्दिष्ट कळत नाही, त्याचं सगळं आतच आहे ना, ते ध्येय कळत नाही, नक्की त्याचं काय साध्य करायचंय ते काय आतलं काही कळत नाही. फक्त बाहेर जेव्हा कृती होतात तेव्हा लक्षात येतं की असं असावं. नंतर काही वेळेला मला असं, मी जरी असं केलं असलं तरी मला असं, आपण नाही का बोलतो तर वाचा हे दृश्य रूप झालं, पण मला असं म्हणायचं नव्हतं ते स्वरूप. जरा कळण्यासारखं म्हणजे असं म्हणायचं नव्हतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं तुझ्या आत होतं, तुझ्या बाहेर आत आलं, जे वाचेमध्ये आलं ते नव्हतं असा अर्थ झाला. मला असं म्हणायचं नव्हतं. मग म्हणायचं जर नव्हतं तर तेच का नाही म्हटलं, तर रूपाचा स्वरूपाची वेळ नाहीये म्हणून तसं होतं. किंवा तशा तऱ्हेची जाणीव नाहीये, तशा तऱ्हेची त्याच्यावरची हुकमत नाहीये. सूक्ष्म जे आहे ते आत आहे ना. मग मला सांगा रूप तर उलट ते तर सोपं आहे. उलट काय जे आहे ना, वाचा आहे ना, ती खरं म्हणजे सोपी आहे. कारण शब्द आहेत, ठराविक त्याला अर्थ आहे. ते डिक्शनरी पासून आपल्या आई जिथून शिकलो तिथून शिकता येतात. म्हणजे इतकी त्याचे कदाचित विचार नाही शिकता येणार, एक वेळ विचार करायचे कसे हे नाही शिकता येणार, पण हे व्यक्त कसे करायचे हे शिकायचे मार्ग आहेत. कारण ते बाह्य आहे, ते त्याला तंत्र आहे. आपल्याकडे नाही कशी याचं तंत्र, संवाद तंत्र शिकवतात, आमचं काय भाषणाचं तंत्र शिकवतात, ही सगळी तंत्र आहेत आणि ती बाह्य आहेत, त्यामुळे ती शिकता येतात. आतलं जे विचाराचं आहे ते वेगळं आहे, कारण ते अंतर्गत आहे, ते सूक्ष्म आहे, त्यामुळे ते नाही शिकतायत. तर असं स्थूल सूक्ष्माचं आपलं जग बनलेलं आहे. परंतु हे सर्व परमेश्वराने व्यापलेलं आहे, हा बोध या मंत्रातून होतो. म्हणून आपल्याला ते कळतं. आरोप स्वरूपाचा प्रश्न आहे. सूक्ष्म कळण्याचे करणारे लोक आहेत. सूक्ष्म कळणारे लोक आहेत. स्थूल जसं कळणारे आहेत तसं सूक्ष्म कळणारे पण आहेत. आपल्याकडे जे सत्पुरुष आहेत, महाराज जेव्हा म्हणायचे की मला तो मनुष्य आला की त्याचा वासनादेह दिसतो. हे काय तर सूक्ष्मपणे त्याला, आपण जेव्हा एखादा मनुष्य येतो त्यावेळेला ते जरी असं म्हणाले तरी त्यांचा उद्देश माझ्या लक्षात आला असतो. म्हणजे मला थोडीशी सूक्ष्माची झलक आहे, पण जाणीव किंवा आवाक्यात ते आलेलं नाहीये. हे आवाक्यात येणं म्हणजे काय, काल आपल्याला मी एका सत्पुरुषांचं उदाहरण सांगितलं, त्यांचंच एक छोटंसं उदाहरण सांगतो.
ते दोघं बसले होते ग्रस्त, त्यांच्याबरोबर येणारे नेहमीचे मधू म्हणून एक ग्रस्त त्यांच्याकडे यायचे नेहमी. तर त्या गप्पा चालल्या होत्या, त्यांच्या मंडळी गेल्या होत्या काय बाळणपणासाठी माहेरी, यांना काळजी लागली होती. तर ते म्हणाले की ती अमुक वाजता होईल आणि तिला मुलगा होईल असं त्यांनी त्या जमिनीवर हात आपटून सांगितलं, बरं का, असं काहीतरी सांगितलं. आपल्याला त्या घटनेशी काही फार महत्व नाही, घडली तशीच हे महत्वाचं. मग नंतर ह्यांनी ह्यांना विचारलं की हे काय आहे की तुम्ही म्हणलात त्यावेळेला ती गोष्ट होईल तर ती त्याप्रमाणे ती झाली. तर ते म्हणाले की हा सूक्ष्माचा व्यवहार आहे. म्हणाले हे सूक्ष्माचा व्यवहार आहे हे एवढंच आम्हाला कळलं पडल्यात ना, बाकी सूक्ष्माचा व्यवहार काय असतो याची हे मी झालेलं उदाहरण आहे. आता तुम्ही मला एखादी झलक दाखवाल का म्हणले. माणसाचा शेवटी अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही ना, खात्री पाहिजे. परत चुकून झालं असेल एखाद वेळा, ते म्हणाले ते नेमकं त्याच वेळेला झालं वगैरे, ते असं काय, आणि काही वेळा बोला फुला गाठ पडते वगैरे, नाही का आपलं आपण तर त्यामुळे झलक दाखवाल तर म्हणले कधीतरी दाखवीन म्हणलं. बयाजी म्हणले कधीतरी दाखवीन. बरं, एक दिवशी रात्री अचानकपणे हेच मधुकरराव त्यांच्याकडे आले. रात्री अचानकपणे आले 9 वाजता. तर ते येऊन बसले. मधुकरराव म्हणजे दुसरे ग्रस्त जे कोणी होते ते दुसरे देवस्थळी कोण जे होते ग्रस्त तिथं, तर ते देवस्थळी आहे. ते आल्यानंतर हे जे मधुकरराव होते हे काही आले नव्हते म्हणून त्यांची चौकशी केली की ते आले नाहीत का. तर ते म्हणाले आज मला वाटलं म्हणून. याच्याकडे लोक कसं असायचं, अगदी खाजगीमध्ये आपल्या गप्पा मारायचे. त्यांनी कधीही बाकीचे साधुत्वाचे किंवा महाराज बुवाचं कधी काही मानवलं नाही, आणि ते योग्य त्याचे माणूस नाथ पंथातले होते, त्यांची थोडी माहिती म्हणजे. तर आणि त्यांना त्याचा तिटकार असे, आणि ते अत्यंत आपल्याकडचे जसे रमण किंवा कृष्णमूर्ती असावे तशा पद्धतीनं जाणारे शुद्ध ह्या अरविंद ज्यासारखे, अरविंदांना ते फार मानत. तर आणि त्यांचा प्रत्यक्ष संबंधही होता. तर ते त्याच पद्धतीचे स्वरूप. त्यामुळे हे गप्पा मारायला म्हणून त्यांच्याकडे सुद्धा लोक होतात. त्यात त्यांचं जे काही उद्बोधन होईल ते लिहून ठेवीत, त्याच्यावरनं आज त्यांचं काही उपलब्ध आहे. तर ते आल्यावर विचारलं की बाबा ते आले, ते मधून नाही का आला. तर ते म्हणले नाही आला. मग ते का नाही आणले, तू त्यांना गेला होतास का. तो म्हणले मी त्यांच्याकडे गेलोच नाही, मला वाटलं आपलं तुमच्याकडे यावं म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर ते म्हणले की त्याला बोलवून आणू का. म्हणजे कशाला बोलवतो, तो 9:30 वाजता येईल म्हणले. 9:30 येईल म्हणले गप्प बसावा आपण, 9:30 वाजता येईल. आणि बरोबर 9:30ला ठिकाणी मधू आला. ते मधुकररावात आल्याबरोबर यांनी यांच्याकडे बघितलं मागे आपला विषय झाला त्याचा म्हणते काहीतरी दिसतंय, पण झलक मधुकररावांना पाहिजे होती, ह्यांना नको होती. यांचा काही विषय नव्हता तो. तर हे येऊन बसलेले अर्धा तास त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या, आणि बरोबर 9:30ला येत आले. आत आल्याबरोबर 9:30ला यांनी एकमेकांच्याकडे बघितलं. तेव्हा मधुकररावांना हे काय म्हणले, मधूला काय म्हणाले की मधू त्यांचे गुरु जे होते जुन्या काळात एक माधवनाथ म्हणून सत्पुरुष होऊन गेले, म्हणजे त्याला आता 150-200 वर्ष होऊन गेली. ते योगमार्गातले मोठे अधिकारी होते, आणि या स्वतः भैयाजींना हे गुरुदेवानी त्यांच्याकडे जायला सांगितलं होतं. असं ते त्यांची स्वतःच्या गुरूंची हकीकत आहे. गुरुला म्हणाले होते बरं का ते, ही गोष्ट सामान्यातली नव्हे. गुरु जेव्हा त्यांना म्हणाले होते, त्यांचे आता ज्यांचं भैयाजींचं सांगत होतो त्यांचं, की गुरु त्यांना म्हणाले की ते काय त्यानुग्रह वगैरे काय त्यांचे विषय झाले. तर त्याच्यात म्हणाले मला जर ईश्वर दर्शन घडायचे आहे तर मला एजंटची काय गरज आहे असं विचारलं. इतका बुद्धिमान आणि याचा माणूस होता, तडकाफडकी बोलणारा माणूस होता हे स्वतः वयाजी, म्हणजे अत्यंत बुद्धिनिष्ठ. ते म्हणाले मला एजंटची काय गरज आहे म्हणे. गुरु त्यांचे गुरु होते, त्यामुळे ते म्हणाले मी एजंट आहे पण कमिशन घेत नाही म्हणले. असे ग्रस्त होते का एजंट नाही म्हणून कमिशन घेत नाही म्हणले. नंतर यांची खात्री नाही झाली, तर यांचा विश्वास स्वतः त्यांच्या देहातल्या गुरूंच्यावर विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी ह्या स्वामी आपले रामदास जे आहेत तिथे समर्थांच्यावर विश्वास ठेवून उपासनेला सुरुवात केली होती त्यावेळेला. तर ती उपासना त्यांना शेवटी अरविंदांच्या पर्यंत घेऊन गेली, आणि अरविंदांच्याकडे त्यांच्या बुद्धीचं समाधान झालं, आणि बुद्धीचं समाधान झाल्यानंतर ती ग्रस्त पुन्हा या माधवनाथांच्या गुरुदेव भेटले वाटेत, आणि गुरुदेवाने त्यांना सांगितलं की तू तिथे जा, तिथे तुझं काम होईल. तर त्या पद्धतीने त्यांच्याकडे आले होते. ते दिले. आल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोक्यातल्या शंका जाईना, सूक्ष्माचं समाधान नाही झालं. तर त्यामुळे सूक्ष्माचं समाधान करून देण्यासाठी प्रत्यक्ष शंका विचारल्या तरी समाधान नाही झालं. तर त्या दिवशी रात्री त्यांची हे माधवनाथ त्यांच्या स्वप्नामध्ये आले, आणि स्वप्नामध्ये त्यांना शंका विचारल्या, सगळ्या शंकांचं समाधान केलं तरी खात्री नाही दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर माधवनाथांनी त्यांना विचारलं की काल आपलं बोलणं रात्री झालेलं आहे वाटतं. सूक्ष्म काय असतं त्याच्यासाठी सांगतो, काल रात्री आपलं बोलणं झालेलंच आहे, त्यामुळे तुमचं आता शंका समाधान झालेलं असेल म्हणले. तर ते झालं जेव्हा, तरी अजून म्हणले माझ्यात थोडी शंका आहे, म्हणजे सूक्ष्म इतकं आहे, थोडी शंका आहे, कारण स्वप्नच हो शेवटी.
काय मनी वसे ते स्वप्नी जसे वगैरे तसं काय झालं असलं ना, आपण बोलतो तसं वाटलं असलं तर पुन्हा शंका आहे बरं. तेव्हा त्यांना साक्षात त्यांनी आपण स्वतः समर्थ, स्वतः अरविंद ज्यांचा त्यांच्यावर विश्वास होता ते, आणि हे एका ठिकाणी त्यांना जेव्हा दाखवून दिले स्वतः, तेव्हा यांचा विश्वास बसला. तरी पादुका त्यांनी त्यांच्या देऊ केल्या होत्या ह्यांना, पुढेच होती काहीतरी उपासनेसाठी असा वगैरे म्हणून. तर म्हणाले माझ्याकडून ह्याची रीतसर सेवा होणार नाही, तुम्ही देऊ नका. माणसाची आहे दर्ग आणि अत्यंत बुद्धिनिष्ठ आहे. तर ते त्यांना काय म्हणावे ते त्यांना आजीजीनं त्यांना म्हणाले, तुझ्या उद्धारासाठी सांगतोय, म्हणजे तुझ्या उद्धारासाठी सांगतोय, तू 1 आण्याची कबुली दे, 15 आण्याची जबाबदारी मी घेतो. तेव्हा मात्र तिथून पुढे आयुष्यात कधी गायला नाही. सूक्ष्माचं समाधान या सूक्ष्माचं सांगत होतो, तर ते विषय निघाला त्या मधूवर. तर मधूला काय म्हणाले, मधू हाताला 9:30 झालेले बरोबर. मधू हात आल्याबरोबर यांनी एकमेकांच्याकडे बघितलं, हे देवस्थळी बसले होते त्यांनी, आणि त्यांना त्या मधूला हात आल्यावर, मधू एक काम कर, म्हणजे त्या पादुकांच्यावर आठवण झाली. त्या पादुका तिथे ठेवल्या होत्या आणि गुरूंचा एक पुतळा करून त्यांनी तिथे ठेवला होता पुढे. आता 82 पर्यंत ग्रस्त होते. तर त्यांच्या समोर ठेवलेली चिठी उचल म्हणाले, कागद ठेवलाय तो उचल. तो कागद उचलला आणि वाच म्हणे. कागदावर लिहून ठेवलं होतं, आज रात्री अचानक 9 वाजता देवस्थळी येतील, त्यानंतर 9:30ला मधू येईल आणि आम्ही दोघे मिळून गव्हाणकरांच्याकडे नंतर जाऊ. तिघे मिळून गव्हाणकर म्हणून त्यांच्याकडे गेली. सूक्ष्माची खात्री झाली. स्थूल आणि सूक्ष्म नावाचं जगत आहे. आपल्याला नुसते भविष्याचं आकर्षण वाटू नये, सूक्ष्माचं वाटावं. माणसाला भविष्याचं जे आकर्षण वाटतं ना, ते वेगळ्या पोटी असतं, ती सत्तेपोटी असतं. इथे सत्तेची ओळख दिलेली, ती खरी सत्ता परमेश्वराची हे याची ओळख दिलेली आहे. आपल्याला जी ओळख दिलेली ना, सत्ता ओळखावी का मी म्हणतो, तर यामध्ये यांना ही कळली, याने ती घडवून आणली. मला फरक सांगायचा त्याच्यामधला. हे घडवलेलं नाही, यांना 9 वाजता यायला लावले, त्यांना 9:30 वाजता यायला लावले, हे नव्हे. हे फक्त ओळखलं. फक्त त्यांनी सूक्ष्माची झलक, म्हणजे सूक्ष्माचा व्यवहार कसा असतो ते दाखवण्यासाठी सांगितलं हे सगळं. सूक्ष्माचा व्यवहार काय असतो, तर सूक्ष्माचा व्यवहार अशा पातळीवर चालू शकतो, हे योगमार्गी आहेत, म्हणून त्यांना तो जमला. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी काही फार मोठं आहे असं नाही, पण जग बाहेर आहे, त्याच्या आत जग आहे एवढं कळावं, आणि ते सर्व भगवंतानी व्यापलेलं आहे हे पण कळावं, हा एक मुद्दा. खरी सत्ता ओळखावी. यांना आणणारं कोण हा प्रश्न आहे. त्यांना अर्ध्या तासाने आणणारं कोण हा प्रश्न आहे. ह्या दोघांना फिरवणारं कोण हा प्रश्न आहे. तर आता तसं आपल्याला असं वाटतं की सर्वसाधारणपणे निदान एक आपल्या घरापुरती तरी आपली सत्ता आहे असं. माहेरी आलं गेलं समजा, तर आता काही बोलायचं का नाही शंका वाटते, कारण शेवटी आपली काय सत्ता आहे तिथे. मुलगी असते तर त्यावेळेला ती कशात तरी भाग घेते, काहीतरी निर्णय घेते, असं होतं असं वाटतं. पण पुढे एकदा लग्न होऊन सासरी गेली म्हणजे आता या घरात आपली काही सत्ता नाही, त्यामुळे आपण काही न बोललेलं बरं. घरातल्यांची त्यांची सत्ता चालत नाही. सासरून माहेर आलेले जिथं सोडूनच द्या, इथे सगळेच आपण सासरे आलेलो, खरोखर तिकडची सत्ता चालते. जी सत्ता आहे ना ती खरी वेगळीच, ही सत्ता नाहीच कुठली. खरी सत्ता जी आपल्याला आपल्यापुरती असं वाटतं की सत्ता म्हणजे ते घडवण्याची शक्ती, किंवा त्यात भाग घेण्याची शक्ती, अशी आपली सत्तेबद्दलची कल्पना आहे. मला सांगा, खरं जर तरच असं असेल तर गोष्ट बनवता आली पाहिजे. म्हणजे एक साधे, बरं ठीक आहे, बनवता आली, एक उदाहरण म्हणून घेतो. एक गाडी आहे, आपण म्हणतो दारात माझी गाडी उभी आहे, माझी गाडी आहे, गाडीवर माझी सत्ता आहे. ती बनवता आली पाहिजे, चालवता आली पाहिजे, थांबवता आली पाहिजे, सांभाळता आली पाहिजे, हे की नाही. रात्री घरात झोपलेलं असतं, बाहेर कोणीतरी डॅश घेऊन जा, सांभाळता येत नाही, कोण गेला हे सुद्धा कळत नाही. येऊन सत्ता आपण म्हणतो, तर मग सत्तेतलं ह्यातलं काय काय मला करता येतं, ह्या सत्ता म्हणून ह्याच्यातलं मला काय काय करता येतं, तर यातलं मला सत्ता म्हणून काय, आता खरं सांगायचं तर गाडी बनवायचं काम कोणी केलं, गाडी बनवायचं काम त्या मेकॅनिकने केलं की मुळात हे काम कोणी केलं, ज्या कोणी तो कामगार होता त्यांनी ती बनवली. आता माझी आई मी म्हणतो हा या सगळ्या प्रश्नाचा हा उलगडा आहे, बाकी काय नाही. तर ह्याच्यात बनवलं कोणी, हे तर ज्या कोणी कारखानदारांनी गाडी बनवली त्याची, खरं त्यांनी बनवली. आता त्याची सत्ता मर्यादित आहे, त्यामुळे त्याची बनवली, त्याला पगार मिळाला की त्याचं काम संपलं, त्याची गाडीवर सत्ता नाही. आता काही बनवत असेपर्यंत बाजूला म्हणता येते, मी हा नट बसवतो, कारण तो त्याला माहिती आहे कसा बसवायचा, कसं डिझाईन करायचं त्याला माहिती आहे, हे त्याला कळतं आहे, पण त्याच्या पुढे त्याची सत्ता चालत नाही. या सगळ्या अशा तऱ्हेनं मर्यादित आहे. चालवताना ड्रायव्हरच चालवतो, ड्रायव्हर माझी गाडी म्हणू शकतो का,
कारण तो म्हणे बाबा यांची आता ऑर्डर दिली आज म्हणून चालवली, उद्या नाही ऑर्डर दिली तर उद्या नाही गाडी आपली. पण गाडी त्याच्या हातात असते त्यावेळेला तो चालवतो. तर गाडी आपल्या हातात असल्यासारखं प्रपंचात अनेक जण चालवताना दिसतातच की आपल्याला. त्यांना वाटतं माझी सत्ता आहे. उतरा म्हणले म्हणजे कळतं की नाही, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी नाही गेली म्हणजे कळतं अरे असं नाही आहे की नाही. आपण एखादं काहीतरी कार्य ठरवतो आणि ते होत नाही त्यावेळेला, त्यावेळेला ते पुढे जातं. त्यावेळेला लक्षात येतं अरे ही सत्ता माझी नाही, मी बसून ठरवलं की लग्न अमुक तारखेला करीन, पण ते त्यावेळेला करता येत नाही, काहीतरी अडचणी निर्माण होती. आणि तेव्हा कळतं की अरे ही सत्ता आपण म्हणतो की आपण ठरवतोय आणि करतोय, पण ही सत्ता आपली नाही. आपली सत्ता ठरवण्यापुरती होती, घडवण्याची सत्ता आपल्याकडे नाही. ठरवणं वेगळं आणि घडवणं वेगळं, ह्या दोन मधलं आपल्या लक्षात यावं. म्हणजे हे झालं त्या ड्रायव्हरचं. गाडीचा विषय निघाला होता म्हणून थांबवण्याची सत्ता आहे तुमची. गाडी अगदी म्हणजे नियम सगळे पाळतायत असं मी गृहीत धरतो, अगदी मोठ्या मिनिस्टरची गाडी आहे, पण तो एक पोलीस हात करतो गाडीत. काय करणार आता, पंतप्रधान झाला तरी सुद्धा त्या क्षणी समजा जर ती गाडी ट्रॅफिक मुळे गेली, जर दुसऱ्याने कोणी धडक दिली तर गाडीचं तिथे सत्यानाश होईल, त्या माणसाला इजा होईल, हे होईल म्हणून ठेवलेली यंत्रणा आहे. तर गाडी पोलीस थांबवतो. पण पोलीस थांबवतो म्हणून त्याला गाड्या उभ्या नाही करून ठेवतायत. त्याची वेळ झाली की त्याला ते सोडून द्यावे लागतात, कारण दुसऱ्या बाजूची माणसं ते थांबलेली आहेत. अशी मर्यादितता त्याला आहे ना. मग गाडी माझी आहे का नाही हा एकदा विषय आपला आपण ठरवून टाका, ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी. म्हणजे निदान तेवढं तरी हरकत नाही. गाडीचा मालक कोण नक्की हे फक्त स्थूलातलं सांगतो, हे सूक्ष्मातलं नव्हे. तर खरी सत्ता ओळखावी. तर या दृष्टीनं काय असतं, काही काही गोष्टी म्हणजे एक जाता जाता सत्तेच्या दृष्टीनं मला असं वाटतं की मी भविष्याचं प्लॅनिंग करणार आहे. प्लॅनिंगचा विषय त्या मला भयाजीच्यात ऐकायला मिळाला, तो एक फार चांगला आहे, तो पण जाता जाता सांगतो, तो ह्याच्याशी संबंधित आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्याचं कसं प्लॅनिंग करायचं आणि त्याप्रमाणे जगायचं वगैरे. नाही अमुक करायचं मग तमुक करायचं, या साईडला जायचं, हे करायचं ते करायचं ते करायचं, त्याचं काय काय होतं ते आपल्याला कळत जातच पुढे पुढे. तर हे प्लॅनिंग प्रोसेस आहे, ही एक मॅनेजमेंटची एक सिस्टीम आहे, ती बरोबर आहे. म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी गुण आहेत म्हणून ती निर्माण झाली. कोणी कोठे करो किती ह्यातच ती आहे व्यवस्था. आपण आता वाचतो सरळ. तर मानवी व्यवस्था साऱ्या आहेत, त्यामुळे ते कोणी कोठे करो किती त्यात थोडा दोष राहतो, तशा तऱ्हेचा दोष राहतो. तो दोष काय राहतो, तर ह्या संवंत प्लॅनिंग मध्ये माझ्या खूप प्रकारचे प्लॅनिंग, अगदी साधं 5 year प्लॅन आहे, फॅमिली प्लॅन आहे माणसाचा, रिसोर्सेस प्लॅनिंग आहे, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आहे, किती रिटायरमेंट प्लॅन आहे, नंतर मग मुलांच्या शिक्षणाच्या 18व्या वर्षी किती पैसे येणार, मग त्याच्या 25व्या वर्षी किती पैसे येणार, मग त्यावेळेला तो कुठल्या कॉलेजला जाणार, मग त्यावेळेला त्याला 25 लाख लागणार वगैरे, काय जे असेल त्यावेळेला केवढी प्लॅनिंग असतात की नाही. त्यात किती वेळ आणि किती एन्जॉयमेंट काय त्रास कोणाला ठोकते त्याचं त्याला होत असतं. अशा पद्धतीने ते चालू आहे सगळं. तर या सगळ्यामध्ये ती त्या गाड्या तशाच्या तशा चुकून एखादी जाते नाहीच नाही, पण सर्वसाधारण गाड्या तशा जात नाहीत. त्या कुठेतरी एक 5 वर्षातच गडबडायला सुरुवात होती. इकडून तिकडे मार्कामुळे कशामुळे तिथे ते गव्हर्नमेंटचे नियमच बदलतात. ते खायचं हे आता बघितलं, असं एकदम साम्राज्य कोसळतात, सत्यमचं असत्यम होतं, काय होतं काय की नाही, सगळं काय तरी घडवळा होतो. मग या प्लॅनिंग मध्ये आमच्या काय चुकलं, ईशावास्यम मध्ये ते शिकता येतं असं मग त्याच्याशी आहे म्हणून शकतो. आपल्या गप्पा मारतोच, आपण बसलोच आहोत घरामध्येच उपनिषद शिकायचे असं, तर त्याच्यात थोडं आपण बाजू इकडे तिकडे बघून येतोच आहोत. पण त्यात काय चुकलं, तर या सर्व प्लॅनिंग मध्ये ईश्वरी सत्ता घ्यायची राहिली मध्ये. आपली सर्व प्लॅनिंग आपण पहा, त्यामध्ये हे मी आता ठरवलं, आता याच्या पुढे जे परमेश्वराला घडवायचं आहे ते त्यांनी घडवावं, असं कुठेतरी करायची तरतूद पाहिजे ती या प्लॅनिंग सिस्टीम मध्ये कुठे, कारण ती इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे प्लॅनिंग नव्हती असं नाहीये, केलेलीच आहे. आपल्याकडे तो नारळ फोडला, त्या अमुक केला, ते काय आहे, ते परमेश्वरी सत्ता त्यातली ओळखलेली आहे. हा मी निघालो, लोकांना असं वाटतं की हे नारळ अंधश्रद्धेच्या गोष्टी हो की नाही, कसले नारळ फोडतात. आपण गाडी चालवतो, पेट्रोल असतं, ड्रायव्हर असतो, एक्सपिरियन्स असतो, सगळं असतं, आणि आपलं डेस्टिनेशन ठरलं असतं, रूट माहिती आहे, सगळं आहे, हे नारळ काय फोडायचं भानगड आहे. मग सगळं प्लॅनिंग प्रमाणे 5 year प्लॅन प्रमाणे आता आपण कुठे असायला पाहिजे होतो, भारत नाही का, बाकीच्या देशांचं राहू दे, ते आता कुठे कुठे जात आहेत ते दिसतच आहे, पण अगदी शेजारी लांब सगळे, तर आपण कुठे असायला पाहिजे होतो, तर तिथे आपण कुठेच नाही असं दिसतंय. हे काय प्रकार आहे. तर यामध्ये कुठेतरी अजूनही आपण ईशावास्यमिदं सर्वम ते राहिलं की आपलं, त्याच्यामध्ये त्याचा नाही का वास या सगळ्यामध्ये. त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून तो नारळ फोडला. मी निघालो,
मी गाडीत पेट्रोल घातले, मला गाडी चालवली होती, हे सगळं बरोबर आहे. फक्त त्या ठिकाणी त्या वेळेला सुखरूपपणे सुरक्षितपणे इतर लोकांनी व्यवस्थित गाड्या चालवून मी व्यवस्थित जाणं, हे सगळं जे आहे यामध्ये ईश्वरी सत्ता आहे कुठेतरी. तर तिच्यासाठी ते प्रतीक म्हणून ते काम केलं त्यांनी नळवट्याच्या रूपाने केलं. आपण नमस्कार करून करा, खार घालून करा, काय तुम्हाला ईश्वरच अशी गोष्ट आहे की तिथे गाडीत पण आहे, तुमच्यात पण आहे, ते ह्याच्यात रस्त्यावर पण आहे, ते येणाऱ्या अंगावर येणाऱ्या माणसावर पण आहे, सगळ्यावर सगळीकडे सत्ता आहे. तिला रिकग्नाइज कसं करायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण वाटतं की काहीतरी ही अंधश्रद्धा चालली आहे. अंधश्रद्धा नाही आहे. हा संबंध प्लॅनिंग प्रोसेस मधला जो लॅकुना आहे तो त्यांनी आधीच दाखवून दिलाय. आपल्याकडे प्लॅनिंग नव्हतं असं नाही. इम्पोर्टेड जे चालू आहे ते सध्या आपण टेक्निकल बसवलं, त्यामुळे ते आपल्याला आकर्षक वाटतं. तर ते तसं नाहीये. ते मुळात तिकडे सुद्धा होतच. त्यांच्याकडेही शहरं वसवलेली, नगर वसवलेली सगळं सापडत आहे, अजूनही सापडेल. जे एवढं उपनिषदामध्ये एवढी झेप घेऊ शकतात, त्यांच्याकडे काही प्लॅनिंग असल्याशिवाय घेतली असेल त्याने, तर त्यामुळे त्यांच्याकडे ते आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी ईशावास्यमिदं सर्वम हे पण लक्षात ठेवलंय. त्यांनी त्यातलं त्याचं पण अस्तित्व लक्षात घेतलं. म्हणून जाताना तर नमस्कार केलाच, पण आल्यावर पण तुझ्या कृपेने आलो असं म्हटले. ती तुझ्या कृपेने, तू मला नाही असं म्हटलं आणि तुझ्या कृपेने आलो असं म्हटलं. समजा दुर्दैवाने काही झालं तर तुझ्या इच्छेने झालं असं म्हटलं. हे त्याच्यातले लॅकुना भरले त्यांनी. ही अंधश्रद्धा नव्हे, हे लॅकुनाच आहेत. त्या प्लॅनिंग मधले असलेल्या त्रुटी आहेत, उणीव आहेत, त्या राहणार याचं त्यांना आकलन आहे म्हणून त्यांनी हे केलं. तर त्या दृष्टीनं आपण आपल्या कामाकडे बघावं. म्हणजे याच्यात जे ईश्वराच्या अस्तित्वाचा, सत्तेचा जो विचार केला गेला नाही तो ह्यात विचार केला गेला. आणि यामध्ये या गॅप्स असतात आपल्या ज्या सिस्टीम आहेत ना यामध्ये. जसं बुद्धिबळामध्ये आपल्याला माहिती आहे बुद्धिबळ शिकता येतं, ते पुस्तकच त्याच्यावर आहे. पुस्तक आहे की नाही बुद्धिबळाचं? बुद्धिबळ या नावाचं पुस्तक आहे, बुद्धिबळ आहे. फार सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यावरून बुद्धिबळ खूपसं शिकता येतं. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला खेळायला बसतो तेव्हा तिथंच काहीतरी होतं. कारण का मी काय करावे ठरलेलं म्हणून त्यांनी काय करावे तो दुसऱ्या पुस्तकात वाचून आलेला आहे, त्याला काय करत. आणि हे चालवणारी पुन्हा मानवी बुद्धी ती वेगळीच आहे. तिची झेप कुठे किती चालेल तो पाच खेळात उडवून टाकतो सगळं. हे जे काय होतं ते काय आहे, ते आपल्या पलीकडे आहे. त्यामुळे पलीकडे असलेल्या गोष्टीची जाणीव ही अगदी सुरुवात आहे. पण पूर्ण ईश्वरी सत्तेने आपण जगणं हा शेवट आहे. तेव्हा या दृष्टीनं आपण ह्या ईशावास्य मध्ये एवढं शिकलो. कसं जगावं आणि कसं न जगावं यासाठी पुढचे 1.5 डोळे खर्च करावे लागले. त्यामध्ये कसं जगावं आणि कसं जगू नये हे सांगण्यासाठी ते आहे. आपण त्यातला त्याग आणि भोगाचा भाग काल पाहिला. त्यागामध्ये भोग मान्य केलेलाच आहे. भोग म्हणजे चरितार्थ साऱ्या भाषेमध्ये. भोग याचा अर्थ आपल्याकडे चैन किंवा हे नव्हे, चरितार्थ वाचलेला आहे. आणि चरितार्थ जर मानला असता तर आज सुद्धा इथे सगळं स्वास्थ्य राहिलं असतं. तो सोन्याचा थोडं निघत होता आणि माणसं आनंदात होती. ते जे होतं ना सगळं 1, 2, 5 काय आपल्याला मानायची तेवढी 1000 वर्षापूर्वी गृहीत, तर ते तसंच राहिलं असतं. आज ते तसं नाहीये, अशांती आहे. त्याचं कारण याच्यातला भोग शब्दाचा अर्थ चरितार्थ हा राहिला, विसरला. आणि त्याला बाकीचं सगळं स्वरूप आलं. ते काय आलंय ते आपल्याला आता माहिती आहे. भोग हा पोषणासाठी शरीराचा चरितार्थ म्हणजे आपला शरीरापुरता विचार केला. अन्न पाहिजे की नाही तर पाहिजे, अमुक पाहिजे का नाही तसं काय म्हणणं नाही, कसं पाहिजे हे शरीराचं काही म्हणणं नाहीये. शरीराचं म्हणणं एवढं आहे की ते आरोग्यकारक असावं. शरीराकडून जर काही इंटिमेशनच मिळत असेल तर अनारोग्यकारक वस्तू आत गेली तर उलटून बाहेर पडते, एवढी शरीराची सिस्टीम आहे. किंवा इट इज रिजेक्टेड, चुकीचा माल जसा रिजेक्ट होतो चांगल्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल करून, तसं आपल्याकडचे उत्तम क्वालिटी कंट्रोल आपल्याकडे आहे, तो रिजेक्ट करतो. म्हणजे भोगाची मर्यादा ही शरीरामध्ये सहजपणे ईशावास्यम आहे. त्यामुळे त्यांनी घालूनच दिलेली आहे. त्याच्याकडे चुकीची वस्तू आली, आपल्याकडे विषारी पदार्थ गेला तर माणसाला उलट्या होत लगेच. कारण त्याच्या दृष्टीनं त्याला मारणारी वस्तू आहे. आता त्याच्यापेक्षा प्रमाणाबाहेर गेलं तर ती सिस्टीम फेल होते. ते बरोबरच आहे. आपल्याकडे होतं की ते कॉम्प्युटर फेल नाही का होत, आवाज वेगळी काहीतरी गोष्ट गेली तर तसं होतं. पण नसेल तर ते फेकून देतं. हे नाही आहे असं सांगतं, हे याला योग्य नाहीये हे सांगतं. हे फेकून देण्याची यंत्रणा कुठून आली? माणसाला जे डिसेंट्री लागते डायरेक्ट त्या मार्गाने फेकून दिलं जातं सगळं. कारण ते चुकीचं काहीतरी निर्माण झालेलं आहे. तर चुकीचं जे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे आपण जे चरितार्थ म्हटलं त्यामध्ये आरोग्यकारक जे नाही ते उडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर आता आपण अनारोग्यकारक गोष्टी पचवायचा अभ्यास करतो, हा आपलं कौशल्य आहे. ते निसर्गाच्या पलीकडे आहे, ती गोष्ट सोडा. पण मुळामध्ये निसर्ग असं म्हणत नाहीये. माणूस म्हणून निसर्ग जी अपेक्षा करतो किंवा जी परमेश्वर अपेक्षा करतो तो ईशावास्यम आहे. मला सांगा, जो परमेश्वर माझ्या ठिकाणी जर आहे तर मला सांगा परमेश्वराला
जे परमेश्वर स्वरूप आहे, जीव आहे, एखादा पशु आहे, तो खाता येईल का मला सांगा. साधा विचार करू क्षणभर, बाकी मला त्यात काय पडायचं नाही. पण त्याचे मला ते करता येईल का, तर नाही करता. कारण ते फेकलं जाईल जर तसं करायला गेलं तर. ईशावास्यम एकदा लक्षात आलं ते पुढलं फेकलं जाणार. पचवण्याची लोक क्षमता आहे लोकांची, मान्य मला. पण हे मुळात असं ईशावास्यम आहे, त्याच्यामध्ये फक्त उदरभरण मान्य केलेले, त्यातलं पोषण मान्य. पोषण आहे त्यागामध्ये, पोषणासाठीच आहे. पण त्याच्या पलीकडे जर ते गेलं तर आत्म्याचं शोषण सुरू होतं. हे लक्षात ठेवा. अभिनवांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आपण जे नेहमीच अन्न खातो त्यांनी पोषण होतं. पोषणात आत्म्याची अडचण काही नाही. आत्मा सुखामध्ये आहे, आत्मरूप आहे, परमेश्वर आहे. आपण त्याला परमेश्वर आपल्यातला, तो सुखामध्ये आहे. ज्या वेळेला ते चैनीकडे जाईल किंवा दुसऱ्या कुठल्याकडे जाईल, पोषणाच्या पलीकडे जाईल, अतिपोषण म्हणा, चुकीचं पोषण म्हणा, काय त्याला आपल्याला म्हणायचं, अतिभोग म्हणा, चैन म्हणा, काय त्याला म्हणायचं ते म्हणा, ते म्हटलं की त्यात आत्म्याचं शोषण सुरू होतं. म्हणून मग आनंदाला घरघर लागते, अस्वस्थता किंवा अशांती निर्माण होते. तिची कारणं आपल्या ह्या सगळ्या पोषणाऐवजी दुसऱ्या गोष्टी करण्यामध्ये आहे. तर या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहावं. तर त्यागाने म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या वाङ्मयामध्ये सुद्धा आत्मानं परिपालयेत असं म्हटलेलं आहे. आदेश आहे वेदांचा, आत्मानं परिपालयेत. परिपालन करावं, नुसतं पालन. आत्म्याचं परिपालन सांगितलेलं आहे, देहाचं पोषण सांगितलेलं आहे. पोषणामध्ये लागणारं अन्न आहे, दुपारी लागलं, संध्याकाळी, मधल्या वेळी लागलं, संध्याकाळी लागलं, काय ठीक आहे, त्याच्या काय गरजा असतील शरीराच्या त्यानुसार खाल्लं, हे बरोबर आहे. पण पालन पोषण कोणाचं करायचंय, तर आत्म्याचं करायचंय असं सांगितलेलं आहे, परमेश्वराचं करायचं असं सांगितलेलं आहे. आता तो परमेश्वर आतही आहे, तो बाहेरही आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं पण पोषण आलं, ते त्यागाने होतं. म्हणून त्याग. इथे जे त्याग आणि भोगची सांगड घातली, त्या परमेश्वराचं पोषण कसं होणार, त्याच्यासाठी त्याग सांगितला. त्यागाने अनेक गोष्टी, म्हणजे यादीच्या यादी आहे. त्यागाने काय होतं, त्यागाने पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या कर्तृत्वाचं स्मरण राहतं. त्याग कशासाठी करायचं, मी का करावा, त्याग आहे म्हणून करावा, हे तर मान्य आहे. पोषण झालं, निदान आपल्याकडे हा क्रम बदललाय. घोडान गाडी उलट सुलट झाले. काल सांगितलं तसं की ते काही वेळेला गाडी पुढे घोडान, घोड्यापुढे गाडी, असा घोटाळा होतो, नाही असं नाही. पण ज्यांचा त्याग आधी आहे आणि भोगाची गाडी मागून चाललेली आहे ती व्यवस्थित चालेल. पोषणाची गाडी मागून चाललेली आहे आणि त्यागाचा घोडा पुढे आहे, असं जोडलेलं आहे. ती स्टेशन त्या गाड्या बरोबर जातात. कुठे जातील, समाधानाकडे जातील, म्हणजे ईश्वराकडे गेले ते जातील. ते त्यासाठी जोडलेले आहेत. खरं म्हणजे कारण ते दोन्ही होणार आहेत हे त्यांना माहिती आहे. हे दोन्ही होणार आहेत. उपनिषद अमान्य करीत नाही, उपनिषद पोट अमान्य करीत नाही, पोषण अमान्य करीत नाही, काही अमान्य करीत नाही. पण त्यागाची त्याला बाजूला दुसऱ्या बाजूचं हे पण जोडून दिलेलं आहे. तर त्यागाने हे मला जे मिळालेलं आहे ते मिळालेलं माझं एकट्याचं स्वतः निर्माण केलेलं सत्तेचं नाही. आज घरात एखादी पत्नीने का म्हणत माझी कशावर, सुतळीच्या तोड्यावर सत्ता नाही हो, असं म्हणतात की नाही, तसं खरोखर पुरुषाचं पण आहे. त्याची सुद्धा सुतळीच्या तोड्यावर सत्ता नाही, खरं सांगायचं तर. बघा, आपण प्रयत्न करून, विचार करून, काय एखाद्या घरातली अरेंजमेंट बदलायचा प्रयत्न करून बघा, म्हणजे लक्षात येईल. इकडच्या वस्तू नुसते तिकडे ठेवल्यात तरी कळेल की सत्ता किती असते, काय असते. तेव्हा खरं कर्तृत्व किंवा सत्ता याचं आकलन व्हायला चांगलं व्यवस्थित सावधान राहून अभ्यास केला तर लक्षात येतं. ही एक. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये ज्या इतरांचा संबंध आहे, अन्न खातो तर शेतकऱ्याचं स्मरण आहे. तो दारावर जो कोणी आलेला आहे तो त्या शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे माझ्या दृष्टीनं. मला माहित नाही कुठल्या शेतात पिकलं, त्याच्यावर लिहिलं असतं खाली की ते काय मध्य प्रदेशमधून आलं, तिथं धान्यावर पोत्यावर नसतं का. आता कोण मध्य प्रदेशला जाणार आणि शेतकरी हुडकून काढणं काय शक्य आहे मला. पण मला एक माहिती आहे, दारात आलेला आहे तो ईशावास्यमिदं सर्वम, तो जो तिथे पिकवतो आहे तोच माझ्या दारात आलेला आहे, तर त्याला मी दिलेलं आहे. किंवा दारात आला नसेल तर नेऊन दिलेलं आहे, काय जी आपली पद्धत असेल त्यानुसार. तर ईशावास्यम म्हणण्यामध्ये इतकं व्याप्त आहे की तुम्हाला त्याला हुडकून काढायची गरज नाही. तो येतो गरज घेऊन समोर, गरज घेऊन आला की त्याचं देणं त्याचं काम आहे, ते द्यायचं आणि मग दुसरं काम आहे. आपल्याकडे क्रम आहे सांगितलेला. म्हणून आपलं अन्न सुद्धा पोषण केव्हा करील, आधी त्याग आणि मग भोग आहे तर पोषण करेल. आधी त्याग आणि मग पोषण असेल तर पोषण करेल. आधी त्याग आहे म्हणून आपल्याकडे नैवेद्य आधी आहे. म्हणून अन्नाचा प्रसाद केव्हा होईल, नैवेद्य आधी होईल तेव्हा तो प्रसाद होतो. नाही तर भोजन आपल्याकडे साधं जेवण आणि प्रसादामध्ये फरक आहे. तो आधी त्याग आहे, ती दिलेला आहे त्याला. आणि आता काय आहे, सुरुवात न खाणाऱ्या देवापासून करावी ही परमेश्वराला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ती सोय करून ठेवली आहे की यांची कुवत नाही, खाणाऱ्या परमेश्वराला देण्याची कुवत नाहीये, म्हणून न खाणाऱ्या परमेश्वराला द्यायला ज्याची शिकवण दिलेली आहे. लहान मुलं विचारतं आपल्याला अनेकदा की हे कशासाठी नैवेद्य दाखवायचं, कुठे बाप्पा खातो, असं विचारतं. बाप्पा कुठे खातो,
तर त्याला त्यावेळेला हे सांगता आलं पाहिजे की जो बाप्पा खातो तो बाहेर आहे, तो आपल्याला आता त्याच्याकडे जाता येत नाहीये किंवा अडचण आहे, तो आलेला नाहीये दारात, म्हणून मी आज त्याला देऊ शकत नाही, म्हणून त्याचं स्मरण म्हणून याला दाखवले. सगळं तर खायला तर आपल्यालाच मिळणार आहे ताट सगळं, होय की नाही, पण मला खरं द्यायचं आहे ते, पण ते देता येत नाहीये म्हणून ही सोय आहे, हे त्याच्या मागचं शास्त्र केलं. आणि म्हणून ईशेन आवास्यम, तर मग त्या मूर्तीतही ते आहेच, माझ्या देवघरातही ते आहेच की, ते नाही असं कुठे आहे. त्यामुळे तो घेतोय, फक्त आज तो दृष्टीने सेवन करतो, तिथला मुखाने सेवन करतो. आपण फरक लक्षात ठेवू. हे आपल्याला मुलाला सांगता आलं तर प्रसाद का दाखवायचं, नैवेद्य का दाखवायचं हे सांगता येतं. नैवेद्य का दाखवायचा, तर तो दृष्टीने सेवन नाही करीत मनुष्य सेवन दृष्टीने करू शकतो. एखादा आपण दृष्टी सुखाच्या भाषा माणसं बोलतात, म्हणजे काय होतं, तो निसर्गरम्य ठिकाणात जातो आणि म्हणतो तो काय छान काय छान काय छान, पैसे गेलेले असतात सगळीकडे वगैरे, ते सगळं झालं छान, तर काय असू दे, पण ते काय छान काय छान काय झालं शेवटी, तर छान झालं म्हणजे दिसायला फार सुंदर निसर्ग दृश्य आहे, म्हणजे दृष्टीने सेवन आहेच. तर तसं इथे परमात्मा दृष्टीनं तुमचं दाखवलेलं ताट ते सेवन करतो आहे. इथे हा असं सेवन करतो. लक्षात ठेव की जो कधीतरी मुखाने सेवन करणार आहे, अशा त्या परमेश्वराला हे द्यायचं आहे. ही जाणीव निर्माण करण्याचं काम आपल्याकडे आहे. त्यानंतर कर्माचे दोष मुक्त होतात त्यागाने. त्यागाने काय होतं, त्या कशासाठी पाहिजे, कर्मामध्ये दोष आहेत. या अखंड सगळं जे कर्म झालं, माझ्यापर्यंत अन्न आलं, मला सांगा त्या शेतकऱ्याला बरोबर भाव मिळाला असेल याची गॅरंटी द्यायला पण आजच्या काळात, मध्ये कोणी भ्रष्टाचार केला नसेल याची गॅरंटी देऊ, कोणी पाडून त्याला मागितलं नसेल याची गॅरंटी देऊ, काही देता येत नाही ह्याच्यात. त्या पोटी लागलेला दोष त्या अन्नाबरोबर, माझ्या तांदूळाबरोबर माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता कसा शुद्ध करायचं सांग. मला माहिती पण नाही, माहिती होण्याची शक्यता पण नाहीये. मला एवढ्या सगळ्या जगाच्या माहितीवरनं कळू शकतं की हे होतंय, हे नक्की आपल्याकडे शेतकऱ्यांचं असं होतं, हे अगदी जगजाहीर सत्य आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. कारण जिथे संघटित आहे तिथे बरोबर कुठेतरी न्यायापर्यंत ते नेता येतात. पण असंघटित असेल, सामान्य असेल, गरीब असेल, हे असेल तर त्याला नाही ते देण्याची तरतूद. म्हणून अशा वेळेला कर्मामध्ये दोष उत्पन्न होत आहेत. पोषण आहे, पोषण माझ्या पोटातच चाललेलं, ते बरोबर आहे, ते करा उपनिषद म्हणतं, पण त्यागाने करा, म्हणजे दोष दूर करा त्यातला. त्या कर्मामध्ये जो दोष आहे, माझ्या अन्नामध्ये दोष आहे, तो दोष दूर करायचं सामर्थ्य त्या त्यागामध्ये आहे. ते केल्यामुळे माझ्या दृष्टीनं त्याच्यातला दोषमुक्तीचं ते साधन आहे. त्याग हे दोषमुक्तीचं साधन आहे. निदान माणसाने एवढी तरी जाणीव ठेवतोच की नाही, केळं खायला लागला तर निदान साल तरी टाकतोच नाही, एवढं तरी निदान माणसाला त्याग मिळतो, एवढा तरी करा. किती प्रमाणात केळ्यावर साल असते. एक केळं साधं घेतलं, व्यवहारात खातो आपण अनेकदा, वस्तू साधी सोपी वस्तू आहे, पण त्याच्या सुद्धा सालीचा त्याग करावा लागतो. आता सालीसकट खाणं ही गोष्ट वेगळीच आहे, पण गरिबीपोटी सालीसकट खावी लागतात. आपल्याला माहिती असेल, लहानपणी मी खाल्ले सालीसकट, आपल्याला माहिती असेल सालीसकट खाल्लेले, आणि आम्हाला सांगी असायची की ही पण टाकायची नाही, आणि ते खरं आहे. आणि काही केळ्यांच्या जाती अशा आहेत की त्या सालीसकट खाता येतात, आपल्याला माहिती, ते पण माहिती. पण मूळ मुद्दा असा आहे, त्यातला उदाहरण म्हणून भाग एवढा आहे की आपल्याकडे जी आता साधी नेहमीची केळी येतात, देशी केळी येतात, त्याच्यामध्ये त्या सालीचं जर वजन केलं आणि आतल्या केळ्याचं वजन केलं तर काहीतरी प्रमाण त्यागाचं ठरेल, जे निसर्ग सांगतो. दोष दूर झाला. आता मला सांगा, ते जर सालीसकट असली साधी केळी खाल्ली असती तर नक्की पोटात त्रास होईल. देठा सकट सगळं सारखं हे खायचं म्हटलं, म्हणून त्याग हा अपरिहार्य आहे. याच्यातला त्याग आधी, मला सांगा, केळं आधी खातो मागणं साल टाकतो का, आधी साल टाकतो मग केळं खातो? त्यक्तेन भुंजिता, किती जुना विचार करून ठेवलाय. त्यक्तेन भुंजिता, की आधी त्याग आणि मग भोग, की आधी साल टाकली आणि मग केळं खाल्लं. इतकं साधं स्वरूप खरं म्हणजे या सगळ्याचं आहे. एक दुसरं, आपण काही वेळेला आपण दिंडीला गेलो तेव्हा आठवत असेल आपल्याला की म्हणजे हा त्या त्यागातलाच एक त्याग असं एवढं फार मोठी गोष्ट आहे, आपण छोटी करून घ्यावी. त्याग वगैरे या गोष्टी बोलणं तसं खरं धाडसच आहे, खरं या गोष्टी बोलणं धाडसच आहे, पण निदान केळीच्या सालीपर्यंत आणून ठेवलेले, म्हणजे कळायला सोपं व्हावं म्हणून आणून ठेवले, आणि क्रमही त्यातला दाखवण्यासाठी आणून ठेवले की आधी साल फेकली मग केलं. आपण ज्या वेळेला याला जायचो, तुम्हाला आठवत असेल, त्रिपुटीला जी मंडळी ह्याच्याबरोबर मुक्कामाला होती किंवा याला होती, आपल्याबरोबर दिंडीत होती, तर त्यांना आठवत असेल, आपण तिथे बसलो की पहिलं काम आपल्याला ज्या वेळेला समोर काय त्यावेळेला जे आपल्याला वाटायचे, तर तिथे हमखास कुत्री किंवा असे प्राणी हजर असतात, हमखास असतात. तुम्ही बघितलं त्यावेळेला त्यांना पोळी टाकल्याशिवाय कधी आपण पोळी खाल्ली नाही. त्यांनी जी केले आपल्यासाठी, जे काय अन्न केलं होतं, ते कधीही त्यांना ती पोळी टाकल्याशिवाय आपण खाल्लं नाही. हा त्यागाची अत्यंत सूक्ष्म, क्षुद्र सुद्धा म्हणेन मी त्याला, पण जाणीव आहे. कारण हे सर्व जीवच आहेत. त्याच्याकडे आमचे कट्टे, गॅस सिलेंडर, ते सगळे सिस्टीम, ते काय एनएमआर व्यवहार वगैरे सगळं काय त्याच्याकडे नाहीये. तो फिरत राहणार,
त्याच्यामागं तीच योनी आहे. म्हणून योनीमध्ये फरक मानला. न कर्मलिप्यते नरे, नर म्हणजे याच्या पुढे आहे आपल्याला जो नेतो, स्वतः ज्याच्यात नेण्याची क्षमता आहे. मला सांगा, अन्न निर्माण करण्याची क्षमता जी माणसामध्ये आहे त्यातली किती पशुमध्ये आहे. म्हणून फार फरक सांगितले. त्यक्तेन भुंजिता हा सांगणारे महाऋषी आहेत आणि आपण ऐकणारे सामान्य माणसं असू, पण ती माणसंच आहोत. एवढं भाग्याची गोष्ट आहे की त्यांनी किती गोष्टी सांगून ठेवलेल्या आपल्याला, की ज्या माणसाच्या जीवनामधल्या शक्य असलेल्या गोष्टी आहेत, की तिथे निर्माण होणारं जे काय आहे ते जे जीव आहेत त्यातला तो जाऊन पेरणार नाही. माझ्या वाट्याची असेल, मी वाट्याने कसायला घेतली असेल, पण जमीन आहे आणि मी निर्माण करू शकतो. अन्न निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती ह्या पशुमध्ये नाही. त्याची जाणीव आहे ती. कारण ह्याला निर्माण नाही करता येणार, ह्याला गहू नाही पिकवता येणार, हा दळण नाही आणू शकणार, हा भाजू नाही शकणार, हा पोळी ताटात वाढून तूप लावत नाही त्याला. म्हणून त्याच्या मागं नाच लागलेले आहेत घे म्हणून. संत पुरुष का मोठे आहेत याच्यासाठी त्यांना जाणीव आहे. म्हणून आपण त्रिपुटीचं आपल्याला उदाहरण आठवत असेल, माझ्या डोळ्यासमोर दिसतं ते, की त्यांना ते बाजूला ठेवल्याशिवाय आपण खायचं नाही. कारण त्यांच्याकडे ती क्षमता नाहीये आणि ते जीव आहेत त्यांना भूक नाही. म्हणून ह्या त्यक्तेन भुंजिता हाला उतार आहे. आणि नसेल तर मागे रिट्रोग्रेड, मागे जायचं आहे, रिव्हर्स गाडी, की जिथे पिकवता येत नाही. म्हणजे किती परस्वाधीन जिना असेल याची कल्पना आपण करून बघा. मग त्याग त्यांनी आधी का सांगितलं याची जाणीव होते. त्या आधी का एक वेळ भोग कमी झाला तरी चालेल, एक वेळ मी 2 पोळ्याच्या ऐवजी 1 खाल्ली तरी चालेल, पण ती त्याची आहे ती त्याला दिल्याशिवाय खाणार नाही. हे जे आहे हे साध्या आपल्या एका उदाहरणावर आपल्याला सांगितलं. तर हे आपण जेवायला बसताना जे केलं होतं ते. त्यानंतर हे सांगितले तसे वासनांचे कर्मांच्या बाबतीतले दोष असतात. मला ज्या वेळेला मगाशी मी आपल्या शेतकऱ्याचं सांगत होतो, ज्याच्याकडून पाडून त्या दिवशी ते विकलं. आपण इथे गेला असाल कधी तर दलालीचे हे होतात, सुरुवातीला लिलाव बोल्या होतात आणि भाज्या आणि उचललं जातं. तो कशा अवस्थेत आलेला असतो, ज्यांनी फायनान्स केले आहेत आणि ज्यांना माहिती आहे शेताची, किंवा ज्यांनी स्वतःच शेतात राबलेत किंवा ते निदान निरीक्षण केले, तर त्यांना कल्पना असेल की कशा पद्धतीनं पाडून ते हे केलं जातं. त्यावेळेला जो म्हणजे अक्षरशः तो म्हणतो की मला नेणं इथंपर्यंत आणण्याचा खर्च निघत नाही. आपण पाहिला असेल ट्रान्सपोर्टेशन निघत नाही, त्याला आणायला जो खर्च आलाय ना, पाठीवर टाकून आणलं तर शक्य आहे. एरवी त्यांनी कशाने आणलं तर आणण्याचा खर्च निघत नाही. अशा किमतीला विकायची वेळ येते. मला सांगा त्याच्यामध्ये वासनेचा अंश राहील का नाही. यापासून मला काही मिळालं नाही. गेले 4 महिने मी राबतोय हे पीक आणण्यासाठी, पण मला यातून काही मिळालं नाही. त्याची जाणीव ठेवणं हा त्याग, जाणीव हा त्याग आणि कृती हा त्याग. त्याच आता हे सगळं आपल्या दृष्टीला झालं. त्यानंतर यामुळे अयुक्त संचयाला पायबंद बसतो. त्यागामुळे अयुक्त संचयाला पायबंद बसतो. असं आपण समजायचं कारण नाही की हे मी खाण्याबद्दलच सगळं बोलतोय. हे सर्व गोष्टींच्या बद्दल आहे. वस्तू वापर म्हणजे वस्तूंचा वापर किंवा पैसा किंवा स्थावर खरं जमिनी देह शक्ती श्रम काय असेल ते त्यागुनी मग भोगतो हे सांगितलेलं आहे. आता घराचा त्याग करायला का माणसाला घर लिहून देणार का? पण घरात 2 पाहुणे येऊन राहू शकतील की नाही. जी मंडळी करतायत त्यांना काय करायला सांगितलेलं हे मी त्यांना प्रार्थना करून सांगतो की ते करण्यामागे उपनिषद विचार आहे. आज 2 माणसं इथे उपासनेला येतात, त्यांची घरं आहेत. जी मंडळी इथे त्यांना घरी उतरवून घेतात ते त्यांचं घर त्यांना त्यागतात, त्यांना वापरायला देतात. आपल्या घरात पाहुण्याला द्यायची पंचायत आहे. हे पाहुणे नाहीत, नातेवाईक नाहीत, संबंधित नाहीत, उद्या ते तुम्हाला उतरवून घेतील वगैरे नव्हे, व्यवहार नाही. तरी सुद्धा साधनेसाठी आलेल्या माणसाला आपण ज्या वेळेला तुमच्या घरी उतरवून घेतलं किंवा उतरवून घेत आहात आज, त्यावेळेला म्हणजे त्याग करायची व्याप्ती काय असते हे मला सांगायचंय. की त्याग करायची व्याप्ती अशी आहे आणि ती संधी प्रत्येकाकडे आहे. एखादाच नसेल ज्याकडे नाही अशी. त्या सगळ्या संधी आहेत या. ही त्यागुनी मग भोगतो. तो स्वतः घरात बाहेर राहायला जाणार आहे आणि त्याला राहायला देणार आहे असं आहे का? असं अपेक्षित तरी आहे का? नाही. ती घरातली 4 माणसं आहेत, ती घरातच राहिलेली आहेत, पण त्यांच्या घरात ती 4 राहून अजून 10 राहतील एवढी जागा असलेली घर आहेत. कधीतरी निदान संधी आली, वेळ आली तर तरी ते 2 माणसं ठेवून घेतील ना. त्यावेळेला त्या घराचा सुद्धा त्यागून भोग झाला. नाहीतर तोच आयुष्यभर एकटा घरामध्ये राहतो. त्याची 4 माणसं घरामध्ये राहिली तर मला सांगा त्या जागेचा उपयोग काय? ज्या वेळेला होईल म्हणजे हे उपयोग कसे करावे लक्षात येत नाही. तिथेही सांगतो हे त्यागुनी मग बघू म्हणून काय आपण 5 मिनिटांनी उठू इथून. पण त्याच्यातले प्रकार किती आहेत म्हणजे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर लक्षात येईल. ज्या वेळेला आपण ते आता त्याच्यात अन्नदान तर आहेच आहे, अन्नाचा त्याग आहे, जागेचा त्याग. आता जागा त्यात तुम्ही जर 1 रात्र त्याला तिथे राहायला दिलेले, 3 तास जपाला बसायला दिलेले, म्हणजे काय झालेलं एका दृष्टीने विचार केला तर. जे 12 तास 24 तास आपण घर वापरणार त्याच्यातलं 12 तास त्याच्या वाट्याला गेलं. आज त्याच्या वाट्याला घर वापरायला गेलं ही गोष्ट साधी नाही. त्यागुनी मग भोगतू. आज निदान मी म्हणतो भोगुनी मग त्याग तू असं झालं तरी चालेल.
मी घर बांधून 20 वर्ष झाली, राहायला यायला लोक आत्ता आले. म्हणजे काय झालं खरं सांगायचं तर भोगोनी मग त्यागतो झालं की नाही. पण ही व्यवस्था आधीपासून आहे खरं सांगायचं तर. असू दे, पण निदान आपण त्या चाललो. कधीतरी या घोड्याच्या मागे गाडी राहील किंवा गाडीच्या पुढे घोडा राहील, एवढं होईल. तर हे शोषण आणि हे सगळे मुद्दे आपल्याला सांगितले. दुसरं म्हणजे गरजूची तरतूद. त्यागाचे जे मुद्दे आहेत ते सांगून देतो. गरजूची तरतूद आहे आणि वासनेच्या वृद्धीला पायबंद आहे. जसा संचयाला पायबंद आहे तसं वासनेच्या वृद्धीला पायबंद आहे. काय आहे वासनेची वृद्धी? मी अगदी अगदी सोपं साधं उदाहरण सांगतो की समजा तुमच्या घरातल्या लहान मुलं आहे, त्यांनी खेळणं आणायचा आग्रह धरला आणि तुम्ही जर असं म्हटलं, तुमच्या मुलं असतं बाजूला आजूबाजूला मुलं खेळतात, त्यांची मित्र असतात, मैत्रिणी असतात, हे असतात, ते लहान लहान मुलांच्या गोष्टी आपल्या ह्याच्यासाठी सांगतो, कळण्याच्या दृष्टीने उपनिषद खाली आणलेलं असं. तर आता त्यांनी खेळणं मागितलं, तर तुम्ही जर सांगितलं की मी तुला एका अटीवर खेळणं आणलं, त्याला पण आणणार. मुलं म्हणतो मग नाही आणलंच तरी चालेल. इतकी सूक्ष्म आहे, किती जन्मता आहे की तुला जसं आणलं तसं त्याला आणीन. तर तुला मी 4 आणायला तयार आहे, त्याला 4 आणीन. हाय ठीक आहे, एखादं मुलं म्हणेल नाही असं मी म्हणत नाही, पण मुळात मनात चलबिचल होते एवढं खरं की माझ्यासारखा फ्रॉक त्याला आणणार आहेत म्हटलं तर मग आपण नंतर होणे, मग त्याचा विषयच काढत नाही. त्या प्रकारचा विषय नाही, त्याचा विषय नाही, खेळण्याचा विषय नाही. काय आलं हे मला सांगा की हे जे काय वासनेची वृत्ती आहे तिला त्यागाने पायबंद आहे. तुला फ्रॉक आणायचं असेल तर त्याला फ्रॉक आणणार, तर तुला फ्रॉक आणणार. वासनेच्या वृद्धीला पायबंद आहे. नाहीतर स्वतःसाठीच आणण्याची माणसाची आतुर इच्छा आहे, तिला पायबंद आहे. तो त्याला आणणार मग तुला आणणार किंवा दोघांनाही आणणार. अशा तऱ्हेचं हे आहे, हे अगदी खाली आणलेले आहे. परधन म्हणजे याचा अर्थ असा समजू नये, इथे जे पुढे म्हटलेलं ना असं जगू नये, झाली वेळ खूप झाली. पण परधन याच्यामध्ये म्हटलेलं आहे ते धन म्हणजे धनाच्या अर्थ धन हे रिसोर्सेस सगळे. तर त्याचा आता मी आपल्याला जसं म्हटलं की श्रम, वस्तू, वास्तू, जमीन काय असेल ते परधन आहे. तर गृध्रवृत्तीचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. गृध्रवृत्तीचा फक्त शेवट सांगतो आणि आजच्या ह्याला थांबतो. काय आहे अभिलाषा? आपला श्लोक काय आहे की त्यक्तेन मा गृधः कस्य स्विद्धना, की नाही, आशा नको असं म्हटलेलं आहे. परधनाची नको आशा, न करी अपहार. तर आशाही नको आणि अपहार नको असं दोन्ही म्हटलं. हे स्पष्ट करण्यासाठी केवळ म्हटलं. आशा किंवा अभिलाषा जी आहे ती आणि गरज याच्यामधला फरक आपण लक्षात घ्यावा एवढी आपल्याला विनंती करतो. अधिक तपशील आपल्याला लागला तर नंतर विचारला तरीच आहे. गरज आणि अभिलाषा कर्माच्या किमती पलीकडे अपेक्षा असणं म्हणजे अभिलाषा आहे. कर्माच्या किमती पलीकडे आपल्याकडे टेबलावरचं काम सरकत नाही म्हणतात की नाही. टेबलावरच्या कामाच्या माणसाला त्याचा पगार आहे की नाही, म्हणजे कर्माची किंमत ठेवली की नाही. त्याच्या 8 तास त्यांनी काम केलं तर त्या कामाची किंमत ठेवलेली आहे. पण त्या पलीकडे जे आहे ती अभिलाषा, म्हणून ते काम सरकत नाही किंवा अशी वृत्ती निर्माण झाली. काय झाली असेल ती असेल, पण हे सगळं असं आहे, असं व्याप्त आहे सध्या. म्हणजे उपनिषद विसरली किंवा त्याचे संदेश विसरले. ती धनाची नको आशा ह्यामध्ये ती अभिप्रेत तिथपर्यंत जात आहे. कर्माच्या किमती पलीकडची अपेक्षा आहे ती म्हणजे अभिलाषा आहे आणि तिचंच रूपांतर आजच्या लाचेमध्ये होतं. पैसा, आमिष, वस्तू, जाहिरात ही सगळी कर्माच्या किमती पलीकडच्या गोष्टी आहेत. वस्तू ठेवलेली आहे तर तिची किंमत तुम्ही देणारच ना. किंमत चुकल्याशिवाय तर काहीच घ्यायची परवानगी नाही. आपल्या उपनिषद तर अजिबात देणार नाही, पुढे आहेच. तर ते तर देणार नाही, त्यामुळे किंमत द्यायला तर तुम्ही तयारच आहात. मग त्याच्यावरच्या फ्रीची काय गरज आहे मला, हो की नाही. पण फ्री असेल तिथे मनुष्य जायला तयार आहे. आता तो फ्री कसं फ्री देईल मला काय गणितच कळत नाही. मनुष्य एखाद्या गोष्टीवर एखादी फ्री देईल. आता तो सत्पुरुष असला तर मान्य आहे, तो सगळंच फ्री देतो, ती गोष्ट वेगळी. पण असे का सत्पुरुष सगळे दुकान मांडून बसले ते सगळे आहेत. आपण क्षणभर विचार केला तर लक्षात येईल की ह्याच्यात 1 रुपया ते वाढवणार आणि 1 रुपयाची वस्तू आपल्याला देणार. चॉकलेट फ्री मिळाल तरी माणसाला आनंद होतो, याच्या खालीत का खाली त्याग काय उपनिषद बघा, म्हणजे कसं काय गंमत आहे बघा. आणि ते लोक कुठे झेप घेऊन गेले त्याची कल्पना करा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. जाहिराती होतं, काही लोकांचे थोडेसे गैरसमज आहेत, त्याबद्दल एक वाक्य सांगतो ते आणि पुढे जातो की कळण्यासाठी माहिती सांगणं, याला जर आपण जाहिरात म्हणत असाल तर ती मला मान्य. कळण्यासाठी माहिती सांगत असाल तर जाहिरात मान्य आहे. पण आकृष्ट करून गळ्यात घालण्यासाठी जर काही प्रलोभन दाखवत असाल तर त्याला जाहिरात अमान्य आहे. ती जाहिरात नाही. आणि आज जी जाहिरात आहे तिचं स्वरूप ह्या दोन्ही मधलं काय आहे ते आपण
की जाहिरात तर सांगायला लागेल, ठीक आहे तुम्ही अमुक अमुक वस्तू तुमच्याकडे आहेत, आता त्याचा बोर्ड लिहिलेला असतो की एवढ्या एवढ्या वस्तू इथे मिळतात, दुकानात लावलेलंच असतं की नाही, किंवा ठीक आहे अगदी पेपर माहिती भाषाच्या वस्तू मिळतात, चांगली गोष्ट आहे. तर हे तर माहिती कळण्यासाठी सांगावं लागेल, याच्यावर नाही ऑब्जेक्शन, उपनिषदांचं ऑब्जेक्शन त्याच्यावर नाही आहे, त्याच्यात अभिलाषा आहे. त्यामुळे त्याला आकृष्ट करून त्याच्या गळ्यात घालण्यासाठी प्रलोभनं दाखवलेली आहेत. आणि प्रलोभनं साधी सुधी नाहीत. मी जाता जाता एक टिप्पणी करतो, मोठी स्त्रीवादी वगैरे मुक्तीवादी वगैरे माणसं आहेत, पण त्यांचं ह्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कुठल्याही जाहिरातीवर त्याच्या स्त्रीची आवश्यकता का असते हे आपण शोधून काढा, म्हणजे लक्षात येईल काय मला म्हणायचं. स्पष्ट एका वाक्यात सांगतो आपण की प्रलोभनं कशासाठी, माझी वस्तू ठरलेली आहे ना, ती मी घ्यायची आहे ना, मग त्याच्यात ह्याचा काय संबंध आहे, ते नाही आहे. त्याच्याबरोबर मग फ्री, मग मग तुम्हाला लंडनची सफर घडवतो, मग तुम्हाला ह्याची सफर घडवतो, मग तुमचं काय याला निवडून आणतो, तुम्हाला कोडाईकनाल देतो, अमकं देतो, तुमकं काय वाटेल ते, काय 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 अजब अजब सध्या झालेले सगळे जग. तर हे सगळं त्यांनी परधनाची नको आशा आणि हे जे सगळं सांगितलेलं आहे की नकरी अपहार तो. आता मला सांगा, वरचा जो प्रलोभनाने त्याच्याकडून खरेदी झाल्यानंतर होणारा जो पैसा आहे तो अपहार मानलेला आहे. गरजेपोटी मनुष्य बाजारात जाऊन तांदूळ आणणारच, गरजेपोटी जाणार ज्वारी आणणारच, त्यात अपहार नाही. पैसा पण दिलेला आहे, गरज पण पूर्ण झालेली आहे, पोषण झालेलं आहे. पण आता न गरजेची असलेली वस्तू जी आणणार तो त्याच्या पैशाचा त्या मूळ कोणी काय जे उत्पादक असतील त्यांनी केलेला अपहार आहे. आणि तो सोपा व्हावा म्हणून बाकीचं सगळं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे किती व्याप्ती आहे. याला गृध्रता म्हणलेली आहे. आता आपल्याला गृध्रतेवर दीड ओळ का दिली हे आपल्या लक्षात येऊ शकेल. गृध्रता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. गृध्र हा आपल्याला शब्द माहिती आहे, ग्रीड माहिती आहे, काल आपला विषय झालाय त्याच्यावरती. तर ती गृध्रता इतकी आहे, मगाशी आपण सत्यम म्हणलं 8,000 कोटीच आज कन्फेशनच आहे नुसती. 50,000 लोकांचे डोक्यावर टांगती तलवार आहे. कल्पना करा की गृध्रतेचं स्वरूप काय असेल, हे अनुभवायला येणार आहे ना. काय होणार आहे का पुढे याच्यातनं, काही होणार नाही, त्या माणसं सगळी अन्नान्न होतील, हे सगळं चित्र आहे. म्हणजे काय हे गृध्रतेचं स्वरूप आलं तर काय होतं ते आता वेगळं कुठलं वर्णन करायची गरज नाही. काल आणि आज नुसते पेपर समोर ठेवा, वाचावे. आणि ते सुद्धा कन्फेशन्स का दिले हे आता टाइम्स ऑफ मध्ये आहे. बघा आता आपण बघा टाइम्स मध्ये काय दिलेले, कन्फेशन दिलेले, एवढं कोण प्रामाणिकपणे करायला तयार झालं, का झालं, त्याची कारणं पण त्याच्यात आहेत. तर ती आपल्या सगळ्या न्यायव्यवस्थेचे दोष त्याच्यात बरोबर आलेले आहेत म्हणून ते दिलेले आहे. तर असो, गृध्रतेचे 3 गोष्टी आपल्याला सांगतो. गृध्रतेमध्ये वासनेची तीव्रता 1, पूर्तीची अधीरता 2 आणि 3 विधिनिषेधाचा अभाव. 3 गोष्टी गृध्रतेमध्ये आहेत. म्हणून सामान्य ग्राहक लुटला जातो असं जे आपण म्हणतो, आणि ग्राहक मंच काढायची वेळ आली. त्याचं कारण हे ही गृध्र वृत्ती निर्माण झाली कुठेतरी व्यवसायामध्ये, प्रत्येक ठिकाणी. म्हणून हे निर्माण व्हायची वेळ आली, मंच निर्माण व्हायची वेळ आली किंवा त्याच्या विरुद्ध काम करावं लागलं. तेव्हा वासनेची तीव्रता, पूर्तीची अधीरता आणि विधिनिषेधाचा अभाव या गोष्टी निर्माण झाल्या. तेव्हा गृध्रता आली आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या. तेव्हा याच्यात इथे आपण एक शब्द वापरला, परधनाची नको आशा. आता आशा तर तशी निरुपद्रवी गोष्ट वाटते वरवर पाहता. तेवढा एकच श्लोकाचा ओळीवर एक ओळ सांगतो आणि थांबतो. तर आशा तशी निरुपद्रवी गोष्ट वाटते, पण एक लक्षात ठेवा की आशेची व्याख्या मी याची करतो की अंमलात न आलेला अपरिहार म्हणजे अपहार म्हणजे आशा. अंमलात न आलेला अपहार आहे तो. अंमलात आला की अपहार ठेवली. तो लक्षात आला तर मग नको आशा का म्हणली हे लक्षात येईल. तो बीजरूप आहे. त्यामुळे अंमलात न आलेला अपहार म्हणजे आशा आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतु. परधनाची नको आशा न करी अपहार तू. म्हणून ठेवलं, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः एवं
त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे आयुष्य शत इच्छावे परिकर्मातराहुनी कर्मेण बांधती तुझला तुझा मार्ग न याहुनी. एकदा ईशावास्य तेवढं मराठी परत एकदा म्हणू आणि थांब. ईश्वरे व्यापिले सर्व या गुणी मग भोगतू परधनाची नको